मृणालिनी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही आता एक आठवडा बघितला या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा। नव सरकार भाजप शिवसेना एकत्र आल्यानंतर पहिलंच अधिवेशन होतं हे। तुम्ही अनेक अधिवेशनं कव्हर केलेली आहेत, गेल्या काही वर्षांपासून राजकारण बघता आहात अतिशय जवळून। खरोखरच या सरकार पुढची आव्हानं काय आणि आता गेल्या आठवडाभरामध्ये एकूण तुम्ही जे पाहिलं त्याचं विश्लेषण कसं कराल? या सरकारसमोरची आव्हानं प्रचंड आहेत। एकीकडे राज्यासमोरचं कर्ज वाढतंय, विकासाच्या कामांसाठी या राज्याकडे निधी शिल्लक राहिलेला नाही। दुसरा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाचे जे आमदार निवडून आलेले आहेत ते पहिल्यांदा निवडून आलेले आहेत। सुधाकर कोहळे ज्या पद्धतीने बोलतायत त्यांचं अभिनंदन करायला हवं की ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकतात, पण विधिमंडळात अशा प्रकारचे किती आमदार आहेत हे अजूनपर्यंत कळलेलं नाही। त्यामुळे सत्ताधारी पक्ष हा मुळात लंगडा आहे, कारण त्यांच्याकडे अद्याप तयार झालेले वक्ते नाहीत। त्याच वेळेला गेल्या आठवड्यात मला हे प्रखरपणे नमूद करावंसं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसनी जी काय भूमिका लावून धरली आणि जो काय विरोध केलाय तो सरकारला निश्चितपणे अडचणीत आणणार आहे। काँग्रेसला अद्यापपर्यंत सूर सापडलेला नाही, विरोध करायचा आहे तो कशासाठी हे त्यांना विधानसभेत अद्याप स्पष्ट करता आलेलं नाही। परिषदेमध्ये मात्र माणिकराव ठाकरे असतील, भाई जगताप असतील असे नेते अतिशय हिरिरीने काँग्रेसची भूमिका मांडतायत, पण सरकार समोर या तगड्या विरोधकांना ज्यांना राज्याच्या कारभाराची संपूर्ण माहिती आहे, महाराष्ट्राचं अर्थकारण समाजकारण माहिती आहे, त्यांचा सामना कसा करायचा याच्यावर विचार करावा लागणार आहे। सत्ता पक्षाकडे आपण लक्ष दिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या तरी अत्यंत व्यवस्थितपणे कारभार करतायत असं चित्र आहे, पण मंत्री कुठे काहीतरी वेगळ्याच प्रकारांनी दौऱ्यावर जात आहेत, कोणी मंत्री फार वाचाळपणा करतायत। ह्या सगळ्यातनं कर्णधार या नात्याने देवेंद्र फडणवीस काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्यक्तिगतरित्या त्यांच्या कामगिरीला चांगले गुण आपण द्यायला हवेत, पण कर्णधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कसोटी अद्याप बाकी आहे। ती पुढच्या 2 आठवड्यांमध्ये त्या या परीक्षेला कसे उतरतात ते आपल्याला बघावं लागणार आहे। विश्वंभर चौधरी, एक मुद्दा मला असा विचारायचा आहे। आता मगाशी जितेंद्र आव्हाडांच्या अनुषंगानं ज्या बातम्या सगळ्या आपण बघितल्या की त्यांचं निलंबन किंवा काय, तर तो मुद्दा बरोबर चुकीचा हा भाग वेगळा, पण एकूण संसदीय चर्चेचा स्तर जो आहे हा प्रश्न केवळ इथलाच नाही आहे। तुम्ही ऐकलं असेल की मध्य प्रदेशमध्ये त्या आमदारांनी कैलास सत्यार्थी म्हणून त्यांच्याच मंत्र्याचं कौतुक केलं। त्यांना कैलास सत्यार्थी नावाचा कोणी माणूस आहे, त्याला नोबेल मिळालं हेही त्या भाजपच्या आमदारांना माहिती नव्हतं। कर्नाटकमध्ये काहीतरी कुठलं तरी मोबाईलवर वेगळे चित्र बघताना हे सगळे भाजपचे आमदार सापडले। असं सगळं सुरू आहे। प्रश्न कुठल्या पक्षाचा नाहीये, एकूण संसदीय चर्चेचा स्तर, आमदार खासदारांचा स्तर याच्या अनुषंगानं फार चिंताजनक स्थिती आहे असं नाही का वाटत? नक्कीच ती खूप चिंताजनक आहे आणि मुळामध्ये अभ्यास वगैरे म्हणजे आता बॅरिस्टर नाथ पै वगैरे आपण नुसती नावच घ्यायची, किंवा रामभाऊ म्हाळगी वगैरे आता नुसती नावं घ्यायची। आता तशा प्रकारचे लोकप्रतिनिधी येत नाहीत आणि त्याचा दोष जनतेकडे आहे। जोपर्यंत धनसत्ता ही जनमत मोहवणार आहे तोपर्यंत असेच लोकप्रतिनिधी येणार। आपण म्हणजे त्याला काही आपण दुसरं काही लॉजिकल काही कारण विश्वंभर, म्हणजे तुम्हाला तोडून फक्त हाच प्रश्न जरा आणखी एक मला त्याला जोडून विचारायचं आहे। एक म्हणजे आपण असं म्हणतो अलीकडच्या काळामध्ये की मतदार प्रगल्भ होतोय, तरुण बऱ्यापैकी मोठ्या संख्येने उतरतायत, मतदानाचं प्रमाण वाढतंय, सजग होतोय वगैरे असं सगळं म्हणतो आपण, गव्हर्नन्सच्या अनुषंगाने चर्चा होते। एकीकडे हे चित्र, शिक्षणाचं प्रमाण वाढतंय हे चित्र, आणि दुसरीकडे आमच्या आमदार खासदारांचा स्तर मात्र खालावतोय। हे मला कळत नाही कशामुळे घडतं असं? नाही, 2 गोष्टी आहेत। मतदान साक्षरता खूप वाढलेली आहे, परंतु राजकीय साक्षरता अजिबात वाढलेली नाही, हे त्याचं कारण आहे। आता आपण सुद्धा सगळेजण, अगदी माध्यम असतील, आमच्यासारखे लोक असतील, सगळेच लोक असतील, आपण खूप प्रचार करतो की मतदान करा मतदान करा, पण कधीतरी मी ह्या चॅनलवर आपल्या सविस्तर विषय मांडेन, जर आपण केअरफुली बघितलं तर असं कधीही झालं नाही की खूप वोटिंग झालं म्हणून खूप जबाबदार सरकार आलं, कारण शेवटी लोक इकडूनच जाणार आहेत। तर मुद्दा मतदानाचा नसून मुद्दा राजकीय साक्षरतेचा आहे। लोक काय, कशावरती लोक बोलतात याचा आहे। बघा, मागणारा समाज आपला झालेला आहे। प्रत्येक जण म्हणतो मला रिझर्वेशन पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, आणि मग ते हितसंबंध तयार होऊन ते मग त्या राजकीय पक्षांच्या आल्यान होतात की आता हे देणार आहेत का, मग हे म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय घेतल्याशिवाय मतच द्यायचं नाही, ही धारणा। त्यामुळे ती राजकीय साक्षरता नाही। अगदी चांगले लोक, अगदी सुशिक्षित वस्त्यांमधले, शहरांमधले लोक सुद्धा त्यांनी कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा वाचलेला नसतो। विकास म्हणजे नेमकं काय असा प्रश्न विचारा। आता तुम्हाला फेसबुक आणि ट्विटरवर खूप भक्त मंडळी सगळ्याच पक्षांचे नेत्यांचे दिसतात, त्यांना विचारा की तुमच्या पक्षाची विकासाची धारणा काय, त्यांना माहित नाही। ते विकास म्हणजे काय ते माहित नाही। कुठेतरी बुलडोजर आला, काहीतरी पाडलं, मग काहीतरी सिमेंट टाकलं, मग कॉन्क्रीट टाकलं, मग काहीतरी मॉल झाला की झाला रस्ता,
ही त्यांची व्याख्या आहे. त्यामुळे लोकांना जोपर्यंत मुद्देच कळत नाहीयेत त्याच्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. आगरकरांची गरज आज जास्त वाटते आणि मला आज ह्या काठाला नक्की वाटतंय की त्यावेळेला आगरकरांचंच म्हणणं देशाने ऐकायला पाहिजे होतं असं मला आज वाटतंय. मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही सुशिक्षित मतदारांचे पण अनेक विभ्रम आहेत. मला एक सांगा, साधा मुद्दा आहे, पक्षाच्या कमिटमेंट ह्या मतदारांच्या कशा असू शकतात? त्या नेत्यांच्या असू शकतात. पक्षांच्या कमिटमेंट म्हणजे मतदार असं का म्हणतो की किती भ्रष्ट असो हा माझा पक्ष आहे, मी त्याला मत देणार? ही काय मानसिकता आहे की एक पक्ष जरी माणूस जर चांगला असेल दुसऱ्या पक्षाचा तर का देऊ नये? मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये ही फार मोठी गॅप आपल्याला दिसते की लोकांच्या अपेक्षा या पण विकृत आहेत. लोकांनाही बऱ्याच वेळेला सगळं फुकट पाहिजे, ते देणारे लोकप्रतिनिधी पाहिजेत आणि मग एवढं सगळं करून पुन्हा लोकशाही मात्र चांगली लोकशाही पाहिजे. मला असं वाटतं की ही गोष्ट शक्य नाही. याला मुळापासून बदलायला लागेल, लोकांना सजग व्हायला लागेल. ज्याशी लोक बघा, 1000 लोकांचा एक दबाव गट जर एका तालुक्यात झाला आणि तो सांगायला लागला की तालुक्याचे हे प्रश्न आहेत, त्याच्यावरती काय म्हणायचं तुम्हाला सांगा. ते बाबरी मशीद आणि राम मंदिर आणि काय अमुक नको आहे आम्हाला एवढं सांगा की याच्यावर काय होणार आहे. परंतु लोक त्या प्रश्नावर निवडणुका लोक सुद्धा मत देत नाहीत आणि म्हणून राजकीय पक्ष सुद्धा धर्म, जाती, पैसा याच्या भोवती स्वतःला गुरफटून घेतात, कारण त्यांना माहिती लोक याच्यावरच मत देतात. तर मतदार सुशिक्षित होणं, जागृत होणं याच्याशिवाय याला काहीही आपल्याला करता येणार नाही. लोकप्रतिनिधींचं प्रशिक्षण अनेक ठिकाणी घेतात. रामभाऊ माळी संस्था सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेते. परंतु लोकप्रतिनिधींना त्यांची किती गरज वाटते आणि पक्षाला किती वाटते? म्हणजे पक्ष असं म्हणतो का चांगला उमेदवार आहे, चांगलं ट्रेनिंग झालंय, आता याला कंटिन्यू करू, नाही म्हणत पक्ष. पक्षात सुद्धा पैसे देऊन मतदार उमेदवार अगदी खरं विश्वंभरजी, हा फार व्यापक चर्चेचा विषय आणि राजकीय संस्कृती या विषयावरच खरं म्हणजे एक चर्चा आपण घेतली पाहिजे आणि हे सविस्तरपणे या मुद्द्यांवर बोललं पाहिजे. मृणालिनी, मला सांगा, आता हा व्यापक चर्चेचा पट क्षणभर आपण जरा दूर ठेवू. आता या आठवडाभरामध्ये विधिमंडळामध्ये काय घडलं, एकूण महत्त्वाचे निर्णय काय होते, महत्त्वाचे मुद्दे काय होते? कारण राज्यपालांच्या अभिभाषणावर पृथ्वीराज चव्हाणांचं भाषण आहे, त्यांनी काही फार कडवट टीका केलेली आहे आणि तरीही अतिशय महत्त्वाच्या घोषणा, महत्त्वाचे निर्णय काही झालेले आहेत. एकूण या आठवड्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? अगदी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे की दुष्काळ पॅकेज जे साधारणतः विश्वंभर चौधरी या विषयावर जास्त बोलू शकतील, की गावांमधलं पर्जन्य तिथे कसं अडवता येईल आणि पाण्याची पातळी कशी वाढता येईल याच्यावर भर देणारा एक निर्णय विधानसभेत झाला. तो पॅकेजचा मुख्य भाग होता. ही अतिशय चांगली गोष्ट झाली. त्याच वेळेला मला असं वाटतं की निर्णय होतात पण अंमलबजावणीच्या नावाने शून्य असतं. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री या नात्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी बरंच काही करायचा प्रयत्न केला, पण तो कागदावर किती राहिला आणि प्रत्यक्षात किती राहिला ते भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यावं लागेल. आज गृह खात्याच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचे अधिकार विकेंद्रित केले जातील ही जी घोषणा केली ती देखील अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचं वर्चस्व ज्या भागात आहे तिथल्या दूध उत्पादकांचा प्रश्न ज्या रीतीने लावून धरला आणि साधारणतः या दूध उत्पादक संघांना मदत मिळायलाच पाहिजे असा जो दबाव आणला तोही या आठवड्याचा मुख्य भाग आहे. मला या निमित्ताने हे नमूद करायला हवं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे स्वच्छ चारित्र्याचे आग्रही आहेत त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणही होते. त्यांना डिलिव्हर करता आलं नाही, त्यांचे आमदार त्यांच्याशी फटकून वागले, याची कारणमीमांसा हा वेगळा विषय आहे. पण ते या सरकारवर कशा प्रकारची टीका करतायत हा अतिशय महत्वाचा विषय आहे. एक कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने बघायलाच हवं. आणि संजयजी, आपण शिवसेना हा मुद्दा वारंवार विसरतो. 63 आमदार निवडून आलेल्या शिवसेनेनी मंत्रिमंडळात समाविष्ट व्हायचा निर्णय घेतल्यावरचं हे पहिलं अधिवेशन आहे. मात्र सेनेचा एकही मंत्री या कालावधीमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. किंबहुना हा निर्णय योग्य होता की नव्हता अशा संभ्रमात सेनेचे मंत्री आजही वावरताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षांनी त्यांना प्रभावित करून संधीच दिलेली नाही हे त्यामागचं कारण आहे की शिवसेना अजून चाचपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे. याच्यावरही मला असं वाटतं विचार करायची आज वेळ आलेली आहे. मृणालिनी, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे सरकारचे पाय आता या पहिल्या अधिवेशनात दिसलेले आहेत. मला एक सांगा, हे सगळं आता तुम्ही सांगताय की भाजप शिवसेना यांचे संबंध, काँग्रेस राष्ट्रवादी यांचे संबंध, सरकारची कामगिरी, विरोधी पक्षांची कामगिरी, एकूण राजकीय चित्र या सगळ्यातून 5 वर्षांचा तुम्ही कसा अंदाज लावू शकता? मला एक तर वाटतं की आतापर्यंत असं वाटायचं की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार 1.5 ते 2 वर्ष चालेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरचं हे सरकार आहे. एसीबीच्या चौकशीतनं वेगळं काही बाहेर आलं तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस हा पाठिंबा काढून घेऊ शकेल.
ती शक्यता शिवसेना सरकारमध्ये आल्यामुळे पूर्णपणे मावळलेली आहे. त्याच वेळेला हेही लक्षात घ्यायला हवं की अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर जी काय पकड मिळवली होती ती आवडो किंवा न आवडो त्याचं सभागृहात सातत्याने प्रतिबिंब दिसतंय. दिलीप वळसे पाटील जे अध्यक्ष होते त्यांनी सरकारला वेळोवेळी पहिल्या आठवड्यातच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर गेल्यावर सरकार समोर एक मोठं आव्हान तयार झालेलं आहे. ही अपोजिशन कन्स्ट्रक्टिव्ह असेल का या प्रश्नाचं मी उत्तर आता देऊ शकणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस फार महत्वाच्या प्रकारे पुढे येते. काँग्रेस मात्र चाचपडते आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रेरणेने चालू झालेल्या सरकारला मी याला युती सरकार म्हणायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या कितीतरी जास्त आहे शिवसेनेपेक्षा. त्यामुळे या सरकारचा जो अडचणीचा मार्ग आहे, तिजोरीत पैसा नाही, निर्णय घ्यायचे असतील बरोबर. तर सुद्धा आपल्याकडे आमदार वेळ कुठे कमी आहे. आणायचे? सुधाकर कोहळे काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. ते असं म्हणतात की एकतर तुमचे आमदार नौखे आहेत, त्यामुळे तुमच्याकडे चांगले वक्ते नाहीये, चांगले मुद्दे मांडले जात नाहीत. हा पहिला भाग. दुसरा म्हणजे भाजप शिवसेना या दोघांचं सरकार जरी असलं तरी शिवसेनेचे मंत्री काही फार चमकदार कामगिरी करत नाहीत किंवा भाजप शिवसेना आणखी एकसंध आहेत असंच चित्र नाही. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सरकार कसं चालवणार आहात? पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नौखे हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. गेल्या आठवड्यातलं जर आपण कामकाज पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने ज्या पद्धतीने त्यांनी सभागृहात प्रश्न विचारले, त्यावरून भारतीय जनता पार्टीचे आमदार हे लोकशाहीची जाण असणारे, लोकांच्या समस्येची जाण असणारे हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. दुसरा जो मुद्दा आहे की हे सरकार कसं चालणार, तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट ध्येयाने, या राज्यातील जनतेची सेवा करण्याच्या ध्येयाने एकत्रित येऊन काम बरोबर. करण्याच्या राष्ट्रवादीचे मार्गावर काम अजय करत आहे. पाटील आणि आपल्या सोबत आहेत. एक सेकंद. अजय पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाबद्दल काय भूमिका आहे? नाही, पहिली गोष्ट तर मी स्पष्ट करू इच्छितो की जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे तिथे सांगितलं होतं की मी असं काही बोललो नाहीये आणि तुम्ही रेकॉर्ड चेक करा, रेकॉर्ड दाखवा मला. दुसरी गोष्ट, माननीय अजितदादांनी सभागृहात स्पष्टपणे तेच त्यांनी सुद्धा सांगितलं की जर जितेंद्र आव्हाड हे बोलले असतील ते दिलगिरी व्यक्त करतील आणि ते तुम्ही त्या प्रोसिजरमधून काढून टाका. हीच गोष्ट पार्लमेंटमध्ये जेव्हा तुमचे साक्षी महाराज जे काही तुमचे महात्मा गांधींच्या विरोधात असं काही शब्द वापरतात, त्यावेळेस लोकसभा अध्यक्ष, सन्मान्य अध्यक्ष त्यांना विनंती करतात आणि ते त्यांना माफी मागून लगेच ते प्रकरण थांबतं. हे सुद्धा प्रकरण थांबू शकतं असतं. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टी म्हणजे विरोधकांनी. सुधाकर कोहळे, पटकन उत्तर द्या. सुधाकर कोहळे, उत्तर द्या. आजचं झालं. हा, सुधाकर कोहळे, उत्तर द्या. ज्यांनी अर्वाच्य शब्द सभागृहात काढला त्यांनी कुठेही माफी मागण्याची त्या ठिकाणी इच्छा दाखवली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 15 वर्षापासून जनतेशी खोटे बोलली, आता सभागृहात बसून आपल्या सर्वांशी खोटं बोलण्याचं सातत्यानं काम करत आहे. कुठेही माफी मागण्याचा त्यांनी कुठेही तिथे प्रश्न उपस्थित केला नाही. लोकशाहीचं, विधानसभा हे लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. जनता जनार्दन ही त्यामध्ये स्वयंभू असणारी मूर्ती आहे आणि जनप्रतिनिधी हे त्याचे उपासक आहे. आणि म्हणून उपासकांनी या मूर्तीची उपासना तेवढ्याच नम्रपणे, चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. बरोबर. सुधाकर कोहळे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे ही चर्चा आपल्या इथे थांबवावी लागत आहे. पण खरोखरच अतिशय महत्त्वाच्या पद्धतीचे मुद्दे झालेले आहेत उपस्थित, कारण संसदीय चर्चेचा स्तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण इथे केली चर्चा, पण तिथं होणाऱ्या चर्चेचं काय, संसदीय राजकारणाच्या स्वरूपाचं काय, फक्त सरकार बदलून उपयोग नाही, तसा बदल प्रत्यक्ष प्रशासनात, प्रत्यक्ष धोरणात जाणवायला हवा. याच अपेक्षेसह आणि नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया. पुन्हा भेटू येत्या सोमवारी तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.